आपण आज ह्याची चिगळाची भाजी करणार आहोत। अत्यंत पौष्टिक असते ही भाजी। तरी ह्याला लहान घोळ पण म्हणतात ह्या भाजीला। ही चिगळाची भाजी निवडून साफ करून स्वच्छ करून धुवून घेतलेली आहे चिरून चांगली। ही आपण ह्या भाजीला चिगळाच्या भाजीला कांदा पण घेतलेला आहे आपण एक मोठा चिरून, एक टोमॅटो चिरून घेतलेले, कढीपत्ता, कोथिंबीर, तिखट, हळद, मीठ, थोडं कूट, थोडा मसाला, मोहरी, तेल फोडणीसाठी, जिरे आणि तेल। तर हे आपण आता घोळाची भाजी करणार आहोत किंवा चिगळाची भाजी करणार आहोत। आता कढई गॅस चालू करते आणि कढई ठेवून देऊ आपण। यामध्ये आपण तेल टाकूया। आता आपलं तेल तापलेलं आहे। आपण ह्याच्यामध्ये मोहरी टाकून देऊ। पाव चमचा मोहरी टाकलेली आहे आपण। थोडं पाव चमचा जिरं टाकू। जिरं टाकलेलं। आता आपण कांदा घालणार आहोत त्यामध्ये। कांदा थोडा परतून घेऊ। छान परतलेला आहे। आता आपण टोमॅटो टाकणार आहोत त्यामध्ये। चांगलं परतून घेऊ। आपल्याला हे कांदा तर लाल छान आधीच परतलेला आहे आणि आता टोमॅटो पण परतलेले आहे। हे दोन्ही परतले छान। आता आपण ह्यामध्ये कढीपत्ता घालू आणि कोथिंबीर। हे छान परतून घेऊया। छान परतलेला आहे। तुम्ही पाहू शकता। आहा, छान सुवास येत आहे। आता आपण यामध्ये चिगळाची भाजी टाकूया। अशा प्रकारे टाकून घेऊया। छान कलर आलेला आहे। तुम्ही पाहू शकता भाजीला आणि स्वाद तर खूपच छान आलेला आहे। ही भाजी फार स्वादिष्ट होती का। छान पैकी आपल्याला याला पाणी सुटायलेलं आहे। आता आपण तिखट मीठ हळद घालून घेऊया। तिखट घातले अर्धा चमचा। मी कमी घातले, तुम्ही अजून तिखट तुम्हाला लागत असेल तर टाकू शकता। हळद पाव चमचा, मीठ अर्ध्या चमच्याला कमी थोडं, एक दीड चमचा कूट शेंगदाणा, थोडासा मसाला, आता एकसारखं करून घेऊन आपण। काय छान आलेला कलर तुम्ही पाहू शकता। काय छान कलर आलेला आहे। 15 ते 20 मिनिटात ही भाजी झाली बघा। झटपट भाजी होणारी, याला काहीच वेळ लागत नाही, फार पटकन होते। किती सुंदर कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकता। आपण ह्याच्यात आता गॅस बंद करून टाकते, आपण करून टाकू।
आणि आपण त्याच्यात काढून घेऊया. हा काय सुंदर झालेली आहे भाजी. कलर किती सुंदर आलेला आहे तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही ही भाजी नक्की करून पहा. अत्यंत पौष्टिक आरोग्यदायी आहे, हेल्दी आहे. नक्की करून पहा. सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा.